विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण एम्प्लॉई एम्पॉवरमेंट यावर सविस्तर अशी चर्चा केली आहे. एम्प्लॉई एम्पॉवरमेंट त्याची कन्सेप्ट, इसेंटाईल ऑफ एम्प्लॉई एम्पॉवरमेंट आणि त्यानंतर सम बॅरियर्स ऑफ एम्प्लॉई एम्पॉवरमेंट यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आज विसंगत संघटना, संस्कृती, कठोर नियंत्रण, वेगवेगळ्या प्रणाल्या आणि प्राधिकरणाची अपुरी जबाबदारी हे निश्चितच महत्त्वाचे अडथळे आपल्याला व्यवसाय संघटनेची सांगता येते. मग फॉलोइंग आर सम ऑफ द फॅक्टर्स दॅट मेक ॲक्ट ऑफ बॅरियर्स टू एम्पॉवरिंग एम्प्लॉईज. ही जी काही कारणं आहेत कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी जी अडथळे म्हणून हो पाहत आहेत त्यावर निश्चितच आज आपण चर्चा करू. मग या अडथळ्यामध्ये आपल्या व्यवसायाची जी काही विसंगत अशी उपक्रमातील संस्था किंवा संस्कृती असेल, जेव्हा संस्थेची संस्कृती खुली असते आणि ती बदलण्यासाठी ग्रहणक्षम असते, तेव्हा सबलीकरण यशस्वी होते. संस्थेची संस्कृती मुख्यतः ज्येष्ठ व्यवस्थापकांच्या तत्त्वज्ञानाद्वारे आणि त्यांच्या नेतृत्व गुणामुळे आणि वर्तणुकीद्वारे तयार झालेली असते. वरिष्ठ व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान हे स्वभावामध्ये कधीकधी हुकुमशाहीप्रमाणे असल्यास ते आपल्या कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणात निश्चितच अडथळ्यानं ठरतात. मग अशा परिस्थितीमध्ये प्राधिकरण उच्च पातळीवर केंद्रीकृत होते आणि कर्मचारी कमी स्तरावर निर्णय घेण्यास भाग घेत नाही. जोपर्यंत या प्रकारच्या संघटनात्मक संस्कृतीत बदल होत नाही तोपर्यंत कर्मचारी सक्षमीकरण करणे अशक्यच आहे आणि ते प्रभावी ठरणारही नाही. म्हणून ज्येष्ठ, वरिष्ठ ही जी काही व्यवस्थापक मंडळी असते, निश्चितच त्यांच्याकडून आपल्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांना जर हुकुमशाही संस्कृतीने जर त्याला वागवण्यात आलं तर निश्चितच त्याचा परिणाम त्याच्या कार्यावर झाल्याशिवाय होत नाही. म्हणून तो संबंधित कर्मचारी सक्षम ठरू शकणार नाही. म्हणून तो एक अडथळा या ठिकाणी ठरू शकतो. यासोबतच काही कठोर नियंत्रण प्रणाल्या किरकोळ गोष्टीसाठी लोकांवर अवलंबून राहू शकत नाही. या बळावर अनेक संस्था नियंत्रण यंत्रणेची रचना करतात. मग अशा नियंत्रण प्रणाली कर्मचाऱ्यांना कॉग इन व्हीलशिवाय काहीच कमी करत नाही. यामुळे एक निश्चितच निरस असे कामगाराचे वातावरण तयार होत असते, ज्यामध्ये काही पुढाकार घेणारी एम्प्लॉईज असतील, या कर्मचाऱ्यांना त्यांचे नेतृत्वगुण कमी करणे असेल, सृजनशील कल्पनांचा उदय रोखणे असेल आणि संस्थेच्या निकट अन्वयांना भाग पाडण्यासाठी ते करण्यास भाग पाडले जात असेल. अशा कठोर यंत्रणा पूर्ण केल्याशिवाय कर्मचारी सशक्तीकरण सुरू केले जाऊ शकत नाही किंवा ते प्रभावी सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून ही जी काठिण्य पातळी आहे कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीतली, हे निश्चितच कमी असेल तरच त्या कर्मचाऱ्यांना अडथळे होणार नाही. नाहीतर वेगवेगळ्या रचना, वेगवेगळ्या वरिष्ठ व्यक्ती या जर त्यांना अडथळा ठरत असतील, वेगवेगळ्या ठिकाणी नियंत्रण असेल त्यांना, तर कर्मचाऱ्याला सशक्तीकरणासाठी निश्चितच तो अडथळा ठरेल. यासोबतच तिसरा अडथळा मी आपल्यासमोर सांगेल की प्राधिकरणाची अपुरी जबाबदारी. बऱ्याच संघटनांमध्ये वरिष्ठांनी वेगवेगळ्या कारणासाठी त्यांच्या अधीन असणाऱ्या लोकांना अधिकार सोपवण्यास जर संकोच केला असेल, त्यामध्ये अधिकाऱ्यांचे अधिकाराबद्दल असलेले प्रेम असेल, अधीनस्थांच्या कार्यक्षमतेवर आत्मविश्वास नसेल, प्रदर्शनाची भीती अधीनस्थांना आणि जवळच्यांना सदोष कामाबद्दल टीका
इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. ज्या योगे उच्च पातळीवरील काही व्यक्तींच्या हाती अधिकारांचे एकत्रीकरण होत असे. जोपर्यंत ही परिस्थिती बदलल्या जात नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना निश्चितच त्या व्यवसायामध्ये सशक्त वाटत नाही. जर संस्थेचे सर्वोच्च व्यवस्थापन त्यामध्ये सातत्याने गुंतलेले नसेल तर सशक्तीकरण हे अपयशी ठरले पाहिजे. केवळ गुंतवणूकच नव्हे तर अव्वल व्यवस्थापनाचा सतत पाठिंबा देखील परिणामकारक ठरू शकतो. व्यवस्थापनाने सक्षमीकरणाची संकल्पना गांभीर्याने घ्यावी लागते आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी त्यांचा वेळ आणि त्यांची कौशल्य निश्चितच गुंतवावी लागतात. कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांच्या हद्दीमध्ये निश्चितच त्यांना सक्षमीकरणाची परवानगी दिली जावी. म्हणजेच मर्यादेशिवाय सशक्तीकरण संस्थेसाठी अकार्यक्षम सुद्धा होऊ शकते हे देखील विसरता कामा नये. अप्रशिक्षित लोकांच्या हातामध्ये, कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये सशक्तीकरण केल्याने नेहमीच विनाशकाले विपरीत बुद्धी असा प्रकार, विनाशाचे परिणाम आपल्याला लवकरच दिसू लागतात. म्हणून सशक्तीकरणाचा प्रयोग फक्त त्या कर्मचाऱ्यावर केला पाहिजे ज्यांची यासाठी प्रशिक्षित आणि त्यासाठी जे तयार असतील जबाबदारी स्वीकारण्यास आणि जबाबदारी पार पाडण्यास, अशाच व्यक्तीकडे ते दिलं जावं. मग व्यवसाय संघटनेमध्ये सक्षमीकरण रोखणारी अनेक काही कारणे आहेत. तीही कारणे आपण आज चर्चा करू. व्यवस्थापकांच्या मानसिकतेमध्ये असणारी असुरक्षितता. काही व्यवस्थापक त्यांच्या वैयक्तिक असुरक्षिततेमुळे वैयक्तिकरित्या कर्मचारी सबलीकरणाच्या विरोधात असतात. त्या कर्मचाऱ्याचं सशक्तीकरण होऊ द्यायचं नाही असा त्यांची मानसिकता बनलेली असते. ते आपल्या कर्मचाऱ्यांना सक्षम बनविण्याच्या धोक्याची कल्पना करत असतात. त्यांच्या अधीनस्थांना, त्यांच्या जवळच्या लोकांना अधिकार देऊन संघटनेत सत्ता गमावण्याची त्यांना भीती असते. सक्षमीकरणामुळे वरिष्ठांची शक्ती तर कमी होतेच असा त्यांना भास होतो. त्यामुळे मॅनेजर्स त्या काही गोष्टी वरिष्ठ पातळीवर अधिकार सोडण्यास तयार नसतात. त्यांना असं वाटत असतं की त्यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सक्षम केले तर त्यांची कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांचे स्वतःचे प्रयत्न निष्फळ होतील. काही व्यवस्थापक कदाचित त्यांच्या अधिकारात काही पॉवर कमकुवत होण्याच्या विरोधात नसतील, परंतु कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयाशी संबंधित काही खर्चाबद्दल अतिशय संवेदनशील असतात. मग ते अशा प्रकारे सर्व कामे स्वतः करतात आणि कर्मचाऱ्यांच्या नियमित नोकऱ्या स्वतः सोडतात. मग हे एक साधन बनते आणि स्वतःच ते समाप्त होतात. त्यासोबतच दुसरा मुद्दा चर्चा करत असताना कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेतील असुरक्षितता. कर्मचारी सशक्तीकरणामध्ये तो कर्मचारी संबंधित सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक असते. जर त्याची मानसिकता आपल्या व्यवसाय उद्योगाप्रती जर असुरक्षित असेल तर निश्चितच तो अडथळा झाल्याशिवाय राहणार नाही. मग कर्मचाऱ्याच्या मनामध्ये सतत असलेल्या वैयक्तिक असुरक्षिततेमुळे अनेक व्यवसाय संघटनेमध्ये, उद्योगामध्ये सक्षमीकरण हा एक प्रमुख मुद्दा मानला गेला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हाती अधिकार, स्वतः जबाबदारी घेण्यासाठी निश्चितच भीती वाटते. कारण त्यांना असे वाटते की जोडलेल्या सामर्थ्याने आपली जबाबदारी पार पाडणे त्यांना शक्य होणार नाही. मग काही कर्मचाऱ्यांचा असा विचार आहे की पुढाकार घेतल्याबद्दल त्यांना शिक्षा होऊ शकते. अशा प्रकारे सशक्तीकरण घेण्याविरुद्ध अधीनस्थांना मनात संकोच किंवा भीती असेल तर संघटना निश्चितच वाढू शकत नाही. तो एक मोठ्या प्रमाणात अडथळा ठरू शकतो. म्हणून कर्मचारी सक्षमीकरणात निश्चितच त्याला दिलेली जबाबदारी असेल आणि त्याला वाटणारी
सुरक्षितता असेल. त्याला जर असुरक्षितता वाटत असेल तर तो जबाबदारी स्वीकारू शकत नाही आणि तो कर्मचारी सक्षमही होऊ शकत नाही. यासोबतच कर्मचारी सक्षमीकरणासाठी जो अडथळा आहे तो मुख्यतः दुसरा मुद्दा म्हणजे आरोग्यदायी त्या ठिकाणी असणारं वातावरण, उद्योग व्यवसायामध्ये असणारं हवामान हे निश्चितच चांगलं असेल तर कर्मचारी सक्षमीकरणामध्ये अडथळा ठरणार नाही. पण काही संस्थांची पारंपरिक रचना असते, त्या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकृत किंवा परोपकारी अधिकृत नेते असतात. अशा नेत्यांना त्यांच्याबरोबर अधिक शक्ती ठेवण्यासाठी आणि अधीनस्थांना थोडी शक्ती देण्याची इच्छा असते. कनिष्ठ व्यवस्थापनाला नाविन्यपूर्ण कल्पना सुपूर्द करता येणार नाहीत याकडे लक्ष वेधून ते आपली भूमिका न्याय्य करण्याचा प्रयत्न करत असतात. आपली जबाबदारी आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी निश्चितच कनिष्ठ कर्मचाऱ्यांना जबाबदारी सोपवताना कमी लेखल्या जातात. नोकरी वाढविणे किंवा इतर काही कारणामुळे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच त्याला नवीन शिक्षण देण्यासाठी, त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी वरिष्ठाकडून निश्चितच दुर्लक्ष केलं जातं. मग हे असे वातावरण हे व्यवसायाच्या आरोग्याला चांगले नसते. मग अशा वातावरणात कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करणे हे नेहमीच व्यवस्थापन क्षेत्र त्या क्षेत्राला कठीण जाते. ज्या व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापक प्रत्येक कार्यात सहभागी आणि लोकशाहीवादी असतात अशा कर्मचाऱ्यांच्या काही एम्पॉवरमेंटसाठी निश्चितच फार असं गांभीर्यानं त्या ठिकाणी घेतलं जातं. अशा मुक्त व्यवस्थेतील नेते सत्तेत भाग घेण्यास निश्चितच टाळाटाळ करतात आणि त्यांच्या अधीनस्थांनी त्यांची कौशल्य कोणत्याही निर्भयतेशिवाय कामाच्या सिद्धीसाठी वापरण्याची त्यांना अपेक्षा आहे. मग अशा संघटना, अशा संस्थात्मक संस्कृतीत सबलीकरण खूप प्रभावी असते. परंतु निश्चितच एक विशिष्ट वातावरण कनिष्ठ कर्मचाऱ्यांना अनुकूल नसेल. जसे की प्रत्येक गोष्ट प्रत्येक कर्मचाऱ्याला नाविन्याने शिकावी लागते. नवीन काहीतरी करायचं असेल तर त्या बाबतीत तो संबंधित कर्मचारी प्रशिक्षित असणे अत्यावश्यक असते. आणि जर वरिष्ठांनी त्याला न शिकवण्याचं वातावरण असेल तर निश्चितच तो एक अडथळा आपल्या कर्मचारी सक्षमीकरणामध्ये ठरू शकतो. यासोबतच अपात्र प्रतिनिधी, जर प्रतिनिधी नेमणूक जो कर्मचारी नेमलेला आहे तो जर अपात्र असेल तर तोही निश्चितच आपल्या उपक्रमामध्ये कर्मचारी सक्षमीकरणामध्ये अडथळा ठरू शकतो. सर्व व्यवस्थापकांना त्यांच्या कामाचा एक भाग काही व्यापक मर्यादेसह अधीनस्थांना सोपवावा लागेल ज्यामध्ये ते कार्य करू शकतात. प्रतिनिधित्व गौण काम, काही काम असाइनमेंट संदर्भात असेल. एक सक्षम प्रतिनिधी त्यांच्या अधीनस्थांना अधिकार देतो आणि आपल्या कामगारांची वचनबद्धता वाढवत असतो. तो आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये समन्वय साधतो आणि वेळेवर निर्णय घेतो. तर दुसरीकडे एक अक्षम प्रतिनिधी कार्यक्षम कर्तृत्वासह सशक्त प्रतिनिधींना निश्चितच दुवा साधण्यास सक्षम नसतो. मग असमर्थ वरिष्ठांच्या बाबतीत कार्य शिष्टमंडळ त्या ठिकाणी असतं, परंतु अधिकाऱ्याने अधीनस्थ ते कार्य प्रभावीपणे साध्य करण्यासाठी वापरण्यात ते अयशस्वी ठरतात. त्यामुळे निश्चितच हाही अडथळा कर्मचारी सक्षमीकरणासाठी उद्भवतो. यासोबतच नवीन प्रतिनिधी नियुक्त करणे नको वाटत असेल, जबाबदारी द्यायची नको वाटत असेल तर तोही कर्मचारी सक्षमीकरणामध्ये अडथळा ठरतो. बऱ्याच व्यवसाय उद्योग संस्थेमध्ये वरिष्ठांनी विविध कारणांसाठी त्यांच्या अधीनस्थांना अधिकार सोपविण्यात अजिबात संकोच केला असेल
यामध्ये अधीनस्थांच्या क्षमतेवरील अविश्वासाची कमतरता असेल, प्रदर्शनाची भीती असेल, अधीनस्थांच्या चुकीच्या कामाबद्दल टीका असेल इत्यादी यांचा समावेश या ठिकाणी होतो. ज्या योगे आपल्या प्राधिकरणातील काही व्यक्तींच्या हातामध्ये अधिकार एकाग्र होतात. सशक्तीकरण केवळ खालच्या पातळीवर अधिकार सामायिक केल्याने शक्य आहे आणि ते करावे लागते. जर असं प्रतिनिधित्व सोपवलं नाही तर निश्चितच आपल्या सक्षमीकरणासाठी ते अडथळा ठरू शकतो. त्यासोबतच अधीनस्थांचे अवलंबन हाही कर्मचारी सक्षमीकरणामध्ये अडथळा ठरू शकतो. काही अधीनस्थांना निर्णय घेण्याचे अधिकार आवडत नाही. त्यांचे वरिष्ठाकडून दिग्दर्शन करावयाचे आहे, त्यामुळे सबलीकरणात निश्चितच अडथळा निर्माण होतो. अशा ठिकाणी निश्चितच वरिष्ठ पातळीवर एखाद्या अधिकाराचं वाटप होत असताना, जबाबदारी सोपवत असताना ते कनिष्ठांना कशा पद्धतीने सोपवल्या जावं, कोणाच्या अधीन राहून जर ते सोपवलं गेलं तर निश्चितच तो एक सक्षमीकरणातला अडथळा ठरू शकतो. त्यासोबतच स्थिर संस्थात्मक संस्कृती व्यवसाय संघटनेमधील एखादी संस्कृती असेल ती स्थिर असेल. आज कालपरत्वे व्यवसाय संघटनेतील सर्वच बाबी या स्पर्धेच्या युगामध्ये चेंजेस, त्या नवीन कल्पनांचा स्वीकार केला पाहिजे, परंतु त्या काही दृढ स्थिर असणाऱ्या आपल्या उद्योग व्यवसायातील काही संस्कृती असेल ती बदलत नसेल तर निश्चितच ते सुद्धा आपल्या व्यवसायाला अडथळा ठरू शकतो. म्हणजे एखाद्या संस्थेची संस्कृती मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ व्यवस्थापकांच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या नेतृत्वाच्या वर्तनाद्वारे तयार केली जाते. मग वरिष्ठ व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान स्वभावामध्येच हुकुमशाही असल्यास ते कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणास अडथळा ठरू शकते. आज आपण पाहतो व्यवसाय व्यवस्थापनामध्ये वरिष्ठ पातळीवरची मोठी लोक आजही ती माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कालपरत्वे वयानुसार त्यांच्या ज्येष्ठतेनुसार निश्चितच एखाद्या तरुण कर्मचाऱ्यापेक्षा निश्चितच नवीन ज्ञान असणारे व्यक्ती आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये सापडणे कठीण असते. मग अशा वेळी वरिष्ठांनीच संपूर्ण ज्ञान कोण्या एका व्यक्तीस नसते, म्हणून ज्या ज्या व्यक्तीकडे ज्या ज्या प्रकारचं कौशल्य आहे ते काम करून घेण्यासाठी त्याचं वाटप करणं ही व्यवसाय उद्योगाची संस्कृती असणं आवश्यक आहे. जर असं केलं नाही तर कर्मचाऱ्याच्या सक्षमीकरणामध्ये निश्चितच अडथळा येतो. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आपल्या व्यवसाय प्राधिकरणाने शीर्षस्थानी केंद्रीकरण करण्याचा विचार केला आणि खालच्या स्तरावरील कर्मचारी निर्णय घेण्यात सहभागी होणार नाही. जोपर्यंत या प्रकारच्या संस्कृतीत बदल होत नाही तोपर्यंत आपल्या उद्योग व्यवसायामध्ये सबलीकरण करणे शक्य होणार नाही. मग त्यासाठी काही कठोर नियंत्रणे असतील, व्यवसायामध्ये निश्चितच काही कठोर निर्णय असतील किंवा नियंत्रणसुद्धा कठोर असेल. मग बऱ्याच व्यवसाय संघटनेच्या बाबतीमध्ये उपक्रमामध्ये शीर्ष व्यवस्थापकाकडे कर्मचाऱ्याबद्दल नकारात्मक समज असते आणि म्हणून कठोर नियंत्रण प्रणाली लागू केली जाते. मग अशा नियंत्रण प्रणाली कर्मचाऱ्यांना निश्चितच एखाद्या व्हीलशिवाय काहीच काम करत नाही. यामुळे एक नीरस कामकाजाचे वातावरण त्या ठिकाणी तयार होते, ज्यामध्ये पुढाकार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्जनशील कल्पनांना आळा घालण्यास आणि व्यवस्थापनातील विसंगती अनुरूप करण्यास भाग पाडले जाते. मग अशा कठोर यंत्रणा पूर्ण केल्याशिवाय सशक्तीकरण सुरू करता येणार नाही. म्हणून या ठिकाणी निश्चितच कर्मचाऱ्यांना अनेक नियंत्रण रेषा ओलांडून व्यवसायामध्ये असलेली कठीण पातळी असेल, कठोर नियंत्रण असेल तर निश्चितच त्या ठिकाणी काम करण्याची जी प्रवृत्ती त्या कर्मचाऱ्याच्या समूहामध्ये असेल तर निश्चितच ती
सकारात्मक नसते. म्हणून तो कर्मचारी सक्षमीकरण होण्यास निश्चितच तो अडथळा ठरू शकतो. मग वरील सर्व मुद्दे हे बॅरियर्स ऑफ एम्प्लॉयमेंट एम्पॉवरमेंटचे असल्या कारणाने आज आपण सविस्तर अशी त्यावर चर्चा केली आहे. याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.